खमंग खुसखुशीत कुरकुरीत झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार. झटपट होईल असं काहीतरी आपल्याला सर्वांनाच बनवायचं असतं, ते पण चविष्ट वेगळं काहीतरी. रोजच्या नाश्त्यात तेच तेच पोहे खाऊन कंटाळा येतो, तर साहित्य तेच पण पदार्थ नवीन. पोह्यांपासून झटपट नाश्ता बनवणार आहोत. खूप चविष्ट लागतो. बनवायला अगदी सोपा आहे. घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्येच अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो. अगदी कुरकुरीत असे पोह्यांपासून आज आपण कटलेट बनवणार आहोत. लहान मुले देखील खूप आवडीने खातील. तसेच पौष्टिक आहे हा नाश्ता. काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर हा नाश्ता आपण बनवू शकतो. रेसिपी खूप सोपी आहे. कशी बनवायची हे पाहूयात. एका बाउलमध्ये इथे मी 2 कप इतके पोहे घेतीये. अगदी साधे पोहे आहेत हे. कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो तेच पोहे इथे मी घेतले आहेत. 2 कप पोह्यांमध्ये आरामात 4 लोकांचा नाश्ता तयार होतो. पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. आता आपण साध्या पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घेत आहोत. तर या ठिकाणी पोहे आपल्याला 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर पहा, या ठिकाणी पोहे आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. तर आता काय करायचं, झाकण ठेवून 10 मिनिटे तरी हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटे झाली आहेत. पोहे चांगले भिजले देखील आहेत. तर आता जरासे मोकळे करून घेते. अगदी मऊसूत पोहे भिजले आहेत. असेच मऊ झालेले पोहे आपल्याला रेसिपीसाठी आवश्यक आहेत. मोठ्या बाउलमध्ये हे पोहे आपण काढून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, मोठ्या बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करू शकतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पोह्यांमध्ये पाणी राहता कामा नये. जर पाणी असेल तर ते चाळणीमध्ये घेऊन पाणी नितळून घ्यावे, नाहीतर चमच्याने प्रेस करून पाणी काढावे. असे मोकळे पोहे असावे. आता हे हाताने मॅश करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पोहे मॅश करून घेतले आहेत. आता आपण यामध्ये 1 वाटी उकडून मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे. आता हे एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घालतीये. नाश्त्याचा जो चमचा असतो ना, तो मी इथे वापरला आहे. खूप जास्त बेसन पीठ वापरायचं नाही. आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने मिश्रण आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये घालतीये 1 मध्यम आकाराचा कांदा. अगदी बारीक कांदा चिरून घेतला आहे मी. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक काप करून घेतल्या आहेत. त्या देखील यामध्ये घालतीये. कोथिंबीर घालतीये. ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे मी. आता 1 छोटा चमचा हळद घालतीये. यानंतर 1 छोटा चमचा धना पावडर घालतीये. 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. वरून चवीनुसार मीठ घालतीये. आता हे सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून असं घ्यायचं आहे. छोटे मोठे जाड पातळ असे कटलेट आपण बनवू शकतो. स्टिक देखील बनवू शकतो. कोणत्याही प्रकारे करा, खायला भन्नाटच लागणार. स्टिक तर खूप कुरकुरीत लागतात. मेयोनीज टोमॅटो सॉस सोबत खायला अप्रतिम. गरमागरम असा नाश्ता पावसामध्ये खायची मजा काही वेगळीच. चला, मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे. आता आपण कटलेट बनवायला घेऊयात. मी सांगितल्याप्रमाणे हव्या त्या आकाराचे कटलेट बनवू शकतो. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण चिटकत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अगदी याच पद्धतीने बनवायचं आहे. खूप इझिली बनतात. काहीही कष्ट नाही. हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे. कडा अगदी अशा व्यवस्थित करून घ्यायच्या, म्हणजे तेलामध्ये तळताना टिक्की ब्रेक होणार नाही. पहा, किती छान टिक्की म्हणजेच कटलेट बनले आहेत. लहान मुलांना देखील खूप आवडेल असा नाश्ता आहे. अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊयात. मस्त अगदी परफेक्ट कटलेट बनवता येत आहेत. पहा, अगदी एकसारख्या आकाराचे कटलेट बनवले आहेत. सुरेख दिसत आहेत. गोलाकार कटलेट बनवले, यासोबत स्टिक देखील बनवले आहेत. आपण
फिंगर चिप्स कसे असतात अगदी तसे लागतात चवीला। कढईमध्ये तेल गरम करायला अगोदरच ठेवलं होतं। पहा, अगदी कडकडीत तेल गरम झालं आहे। कटलेट तळायला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मिनिटभर मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्यम आचेवर तळायचं आहे। म्हणजे काय होतं, अगदी खरपूस कुरकुरीत होतात, रंग देखील छान येतो। हे पोहे बटाट्याचे कटलेट चवीला काय लागतात म्हणून सांगू, खूपच भारी। पहा, अशा पद्धतीने अलटी-पलटी करून खमंग तळून घ्यायचं आहे। हे पहा, मस्त परफेक्ट, काय सुगंध येतोय, अगदी छान। रंग पहा किती सुरेख आला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशाच पद्धतीने बाकी कटलेट तळून घेतीये। कटलेट मधला कांदा मिरची मस्त कुरकुरीत होते, अगदी पौष्टिक आहे। सोडा नाही किंवा मैदा नाही, असा गरमागरम खायला घ्या हिरवी चटणी, मेयोनीज किंवा टोमॅटो सॉस सोबत। स्टिक बनवले होते ते मी तुम्हाला तळून दाखवते। स्टिक देखील आतून अगदी पोकळ होतात, वरून कुरकुरीत। मध्यम आचेवर तळून घेतीये। तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला खरपूस असे स्टिक देखील तळून घ्यायचे आहेत। मस्त कुरकुरीत दिसतायत पहा, छान तळून झाले की आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आपल्याला हव्या त्या आकाराचे स्टिक किंवा कटलेट छोटे मोठे पातळ असे बनवून घेऊ शकतो। तर इथे पहा, मस्त कुरकुरीत असा पोहे आणि बटाट्यांपासूनचा नाश्ता आपला या ठिकाणी बनून तयार झाला आहे। अगदी मस्त परफेक्ट, खूपच भन्नाट असा नाश्ता तयार आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा। झटपट नाश्त्याचा प्रकार, असे कुरकुरीत खुसखुशीत पोहे आणि बटाट्यांपासून झटपट नाश्ता अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितला आहे। खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं DK सायली किचनला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिला खूप खूप धन्यवाद।